धावया या कार्याश सामजय हनुमंदाश इतराची गती गायश लक्ष्मणाची वाचवावया लक्ष्मणाची वाचवावया। त्यावेळेस मारुतीला त्या सुसेनवैद्य सांगायला लागले, रामा या लक्ष्मणाला जर या ठिकाणी सावध जर करायचं वाचवायचं जर असेल तर तुझ्या या वानरसेनेमध्ये एकच मुख्य असा प्रकारचा मारुती आहे, शरणाची हनुमंता तुम्हा अनुरामंता असा जो काय राम प्रभूचा परमप्रिय भक्त असणारा मारुती आहे, याच्याशिवाय दुसरं कोणाला हे कार्य करता येणार नाही। दुसऱ्या वनामध्ये मारुतीला एवढी शक्ती नाही। हे जर औषध जर आणायचं जर असेल आणि लक्ष्मणाला जर वाचवा असं तुम्हाला जर वाटत असेल तर हे कार्य करण्यासाठी तुम्हाला मारुतीकडे या ठिकाणी हे काम दिलं पाहिजे असं सुसेनवैद्य राम प्रभूला सांगू लागले। मी तुझे सांगून श्रीरामाच्या सभेची सांगे हनुमंताच्या आजी सुमित्र वाजवावयाच्या तुझी होशी प्राणदाता तुझी होशी प्राणदाता अशा प्रकारे रामप्रभूला सुसेनवैद्याला सांगितल्यानंतर सुसेनवैद्य मारुतीकडे गेलेला आहे आणि सुसेनवैद्य मारुतीला बोलायला लागला आहे, हनुमंता आज रावणाकडून ब्रह्मशक्तीचा या ठिकाणी असं लक्ष्मणावर घात झाला आणि लक्ष्मण जखमी अवस्थेमध्ये पडलेला आहे आणि लक्ष्मणाला जर सावध जर करायचं जर असेल तर हे मारुतीला तुझ्याशिवाय दुसरं काम कोणाला करता येणार नाही, दुसरं कोणामध्ये तुझ्यावरती शक्ती नाही अशा प्रकारचा मारुतीला जाऊन सुसेनवैद्य बोलू लागला। त्यावेळेला मारुतीला काय म्हणतो बरं, जवळी बोलावून वायुनंदन गुजे सांगे सुसेन लक्ष्मण पडला विसर्या त्याची जीवधान द्यावे। त्यावेळेस मारुतीला जवळ बोलावून घेतलं सुसेनवैद्यानं आणि मारुतीच्या कानामध्ये गुरु गोष्टी या ठिकाणी असताना सुसेनवैद्य सांगायला लागले, हनुमंता या ठिकाणी असणारा काय लक्ष्मण असणारा समाधीच्या अवस्थेमध्ये या ठिकाणी चेष्टेच्या अवस्थेमध्ये पडलेला आहे, लक्ष्मणाला सावध करण्याचं काम तुझ्याकडे आम्ही सोपवणार आहे आणि हे काम तुला केलं पाहिजे हनुमंता असं सुसेनवैद्य मारुतीला बोलू लागला। वाचलिया लक्ष्मण रामाची सुख समाधान सुख सुग्रीवार अंगराधान सुख संपद वानर। त्यावेळेस मारुतीला तो असा सुसेनवैद्य सांगायला लागले, हे हनुमंता आज तर तुझं या ठिकाणी रामप्रभू जर कार्य जर केला ते औषधी जाऊन आनंद या ठिकाणी त्याचा प्रयोग लक्ष्मणावर करून लक्ष्मणाचा सावध केला तर रामप्रभूला आनंद होते, लक्ष्मण वाचला माझ्या हनुमंताला म्हणून रामप्रभूला आनंद वाटते, सुग्रीवाला सुद्धा तसा आनंद वाटते, नळ निळ जामत अंगद सगळ्याला या ठिकाणी तुझा हेवा वाटतो हनुमंता हे कार्य तुला केलं पाहिजे असं सुसेनवैद्य मारुतीला बोलू लागला। तू श्रीरामाचा निज भक्त तुझे भाई श्री रघुनाथ श्रीराम ते मे सदा तुझा राम स्मरत सर्वदा। त्यावेळी त्या ठिकाणी असणारा सुसेनवैद्य मारुतीला म्हणाले, हनुमंता तू कसा आहे रामप्रभूचा परमप्रिय भक्त आहेस, दासत्व निकट हनुमंत पै केले म्हणून ते केले रामचरण। त्या ठिकाणी दासत्व नावाची भक्ती मारुतीने केली आणि रामप्रभूच्या या ठिकाणी असणारा दर्शन तुला भेटले, हे रामा तुझ्या आताही या ठिकाणी आताही हरी बाहेर हरी हरीने कोंडली मला या ठिकाणी मारुतीला तू कसा आहे, तुझ्या हृदयामध्ये सुद्धा राम आहे, तुझ्या मुखामध्ये या ठिकाणी सुद्धा रामाचं नाम स्मरण आहे आणि तू रामप्रभूचा निकट एकदम जवळचा भक्त आहेस म्हणून हे कार्य जर तू जर केलास तर या ठिकाणी तुझी कीर्ती त्या तिन्ही जगामध्ये होईल, रामप्रभूला आनंद होईल, सगळ्या मानवाचा आनंद होईल म्हणून हे कार्य तुला केलं पाहिजे असं सुसेनवैद्य मारुतीला बोलतात। भूजन सर्वभूती समसमान अखंडता मानो संधान दृश्य दृष्टानी दर्शन रामाची घन कसे हे हनुमंत तू कसा आहेस, साधू आहेस, भक्त आहेस, भक्ताचं लक्षण काय असते, हे विश्वाची माझे घर आयसी मती जयाची स्थिर किंवा चराचर आपणाची जहार, हे माझं आहे हे तुझं आहे अशा प्रकारे अपपर भावना ज्याच्या ठिकाणी नाही त्याला भक्त म्हणतात। हे मजहब आहे, बेलाचं आहे, बिस्ताराचं आहे, कसल्याच प्रकारचं समान दृष्टी ज्या ठिकाणी आहे त्याला त्या ठिकाणी भक्त म्हणून घेण्याचा अधिकार आहे। पण तू कसा आहेस, सगळ्या ठिकाणी सगळ्या
प्राणी मात्र या ठिकाणी तू सगळं सारखं लेखणार आहेस असा असणार तू मारुत्र्या आणि रामप्रभूचा परमप्रिय भक्त आहेस. तुझ्या ठिकाणी कशाच प्रकारचा द्वैत भाव नाही, तुझ्या ठिकाणी कशाच प्रकार या ठिकाणी असं द्वैत नाही, कशाच प्रकार या ठिकाणी काही नाही हनुमंता. म्हणून हे कार्य तू जर केलास त्या ठिकाणी फार या ठिकाणी तुझं कल्याण होणार आहे. रामप्रभूचं त्या ठिकाणी तुझं गुणगान गाते. हे काम तुला केलं पाहिजे. दृश्य दृष्ट आणि दर्शन हे तुझी जी काही त्रिपुटी आहे, बघण्याची क्रिया डोळे आणि बघण्याचे काय वस्तू, ज्या वस्तूला बघायचं ते वस्तू सगळे जे काही त्रिपुटी आहे ते त्रिपुटी तुझी राम झालेली आहे. म्हणून तुला रामाशिवाय दुसरं काही आठवत नाही. म्हणून हे काम तुला करण्यासाठी काही अवघड नाही मारुत्र्या. म्हणून हे काम तुला केलंच पाहिजे असं सूचन होईल. मारुत्र्याला बोलू लागला सुग्रीव अंगद जामवंत निळनिळादी वानर समात तुझी आम्ही राम भक्त राम सेवित सर्वदा. त्यावेळेस कोण असा सुग्रीव म्हणायला गेला कोणाला मारुत्र्याला, हे हनुमंता तू काय तुझे आणि आम्हाशी राम भेटी तुझ्यामुळेच या ठिकाणी आपण दर्शन आम्हाला झालं. या देवाची भेट होणं म्हणजे सगळ्यांना कारणीभूत असणार तूच आहेस, तू आमचा गुरु आहेस. गुरुमुळेच भगवंताची भेट होत असते. गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कोणाशी करावा, माझा वास तो सद्गुरु थोर वाटे. आणि सद्गुरु कृपा सद्गुरूच्या कृपेनं या ठिकाणी भगवंताची भेट होत असते. म्हणून तुझ्यामुळं सुग्रीवाला या ठिकाणी रामाची भेट झाली, तुझ्यामुळं आम्हाला या ठिकाणी रामप्रभूची भेट झाली, सगळ्या वानराला तुझ्याकडून रामप्रभूची भेट झाली हनुमंता. म्हणून तुझ्याशिवाय हे कार्य कोणी करू शकणार नाही हनुमंता. अशा प्रकारच्या या ठिकाणी असं कोण सुशेर वैद्य मारुत्र्याची विनंती करू लागला. तुझे आम्हाची राम भेटी तुझे आम्हाची राम रोटी तुझे राम देखीला गटी धन्य सृष्टी तुझे आम्ही धन्य सृष्टी तुझे आणि आम्ही. हे हनुमंता तुझ्याकडून तुझ्या संगतीमध्ये राहिल्यामुळे आम्हाला या ठिकाणी भगवंताची भेट झाली. नाहीतर आम्हाला कशाचा राम आणि कशाचं काय कसल्याच प्रकारच्या ठिकाणी थांब पता लागत नव्हता. पण तुझी संगत केल्यामुळं साधूची संगत केल्यामुळे काय फायदा होत होता तर भगवंताची भेट होत असते. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला संपुष्ट हृदय पेटे करुणी पोटी साठो. जर भगवंताची भेट जर भाव वाटत असेल तर संतांची आणि साधूची त्या ठिकाणी संगत लाभली पाहिजे. म्हणून हनुमंता तुझ्या संगतीमध्ये आम्ही लहानपणापासून राहिल्यामुळं रामप्रभूची या ठिकाणी आम्हाला भेट झाली हनुमंता. म्हणून हे कार्य तुलाच केलं पाहिजे अशा प्रकारची विनंती सुशेर वैद्य मारुत्र्याचे करायला गेला आहे. परंतु मारुत्र्य आतापर्यंत काही त्याला बोललेला नाही, फक्त ऐकून घेत आहे. काय होते मग तुझे वानरा वनजाला झाले श्रीराम सेवेचे किंकरा तुझे भव समुद्र दुर्धर झाला समग्र कोरडा. हे हनुमंता तुझ्यामुळं आमच्या सगळ्या वानर सेना या ठिकाणी रामप्रभूची भेट तर झालीच झाली. परंतु जे काय भवसागर जे काय आहे भवसागर तुझ्या संगतीमध्ये राहिल्यामुळं जे काय आपण तुझ्या सोबत राहिल्यामुळे रामाची आम्हाला भेट झाली. भगवंताची भेट झाल्यामुळे काय झालं आमचा जो काय भवसमुद्र आहे तो भवसमुद्रच आटल्या गेला त्या तुझ्या संगतीमुळं. हे एवढं करण्याला कारणीभूत म्हणजे कोण आहे तू आहे. म्हणून हनुमंता हे कार्य तुझ्याशिवाय दुसरं कोणाला करता येणार नाही, ते कोणाला या ठिकाणी कोणाला शक्य होणार नाही असं सुशेर वैद्याला सांगायचं होतं. अशा प्रकारची स्तुती मारुत्र्याची कोण करायला सुशेर वैद्य करायला लागलेला आहे. अजून काय म्हणते जन्म मरणाचे आवडती बुडत होतो मारवादी ते तू आला बोल श्रीराम भव्य वानर पंक्ती उधरिल्या वानर पंक्ती उद्धरिल्या. त्यावेळेस असताना सुशेर वैद्य सांगायला लागले हनुमंता तुझ्यामुळं जन्म मरणाच्या आवडती जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये या ठिकाणी पुनरपी जन्म पुनरपी मरण अशी काही अवस्था आहे. जन्माला यायचं मरायचं पुन्हा जन्माला यायचं अशा प्रकारचे काय जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये आम्ही अडकलो होतो. पण तुझ्या संगतीमध्ये आम्ही राहिल्यामुळे भगवंताची भेट झाली. एकदा भगवंताची भेट झाली म्हणजे त्या माणसाला पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकण्याची या ठिकाणी काय गरज नसते. हे कशामुळे झालं तुझ्यामुळे झालं. म्हणून या ठिकाणी आता तू काय केलं पाहिजे. आम्ही बुडून जात होतो परंतु बुडत असे जग देखोय ना डोळा म्हणून कळवळा येत असे
तू काय संत आहे, संत आपल्या सारख्या सर्वसामान्य माणसाचा या ठिकाणी कळवळा येत असतो, पण तुला या ठिकाणी असा आमचा कळवळा आला, पण तुझ्या संगतीमध्ये राहिल्यामुळे आम्हाला एवढा फायदा झाला म्हणून म्हणता. अशा प्रकारे असणारा तो सुशील वैद्य मारुतीला बोलू लागला. सांगो किती तू आबुधरी जगती तुझे निपाठे उतरल्या पापे निर्मुक्ती तुझे. तुझं काय नाव सांगा म्हणता, तुझ्यामुळे या ठिकाणी असं कित्येक जणांचा उद्धार झाला, तिन्ही जगाचा या ठिकाणी तुझ्याकडून उद्धार झाला. किती जरी पापी जरी असले, मूळ पापी जसे तसे उतरी काशी लावली, त्या ठिकाणी असा असणारा तू आहेस. म्हणून तुझं काय काय वर्णन करावं हे हनुमंता, असा आपला सुशील वैद्य मारुतीला बोलायला लागला. मांदी समवेता पीडिता उपवासी समाता तू आले ओनिया युवरात केले द्रक्त फळ जडे. हे हनुमंता ज्या वेळेला सीतेचा शोध घेण्यासाठी जे काय 5 मुख्य वानर होते, नळ निळ जांबवत आंधळ आणि मारुती, या सीतेचा शोध घेण्यासाठी जात असताना एका विवरामधून पुढे जात असताना त्याला तहान लागली, भूक लागली, पुढे जाण्यासाठी वारा येत नव्हता त्या विवरामधून. त्यावेळेला तू काय केलास, त्या फळ कंदमुळे पाणी आणून देऊन या ठिकाणी सावध केला, त्याला जीवदान दिलास. असा आपला तो हनुमंत आहे. तुझ्यामुळं या 5 जणांचा तर उद्धार झालाच झाला, पण सगळ्या वानरसेनेचा उद्धार झाला हनुमंता. अशा प्रकारची स्तुती तू असा सुशील वैद्य मारुतीला करू लागला. विवरे सैत हे मा तू उधरले वीरउत्तमा समुद्र तिरी पलवंगमा मरण धर्मा चुकविले. मरण धर्मा चुकविले, आमचं जन्म मरण या ठिकाणी चुकविण्याचं काम हे तू हनुमंता केलेलं आहेस. कसं राम प्रभूची भेट झाली म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये आम्ही या ठिकाणी अडकलो होतो, पण रामाचं दर्शन झालं तर त्या ठिकाणी ते सगळं नाहीच झालं. हे कशामुळे, तुझ्यामुळे, तुझ्या संगतीमुळे एवढ्या या ठिकाणी फायदा झाला. त्या विवरामध्ये हेमा नावाची काही अप्सरा होती, त्या विवशीचा उदर या ठिकाणी तू हनुमंता केलास. असा हनुमंताला सुशील वैद्य मासाचा गोळा संपाती मुदला की हेळा तुझी होण्याच्या काळात समुद्र जळा आक्रमिले. पाठविन माझाचा गोळा संपाती उदरीला की हेळा सिद्धीला होण्याच्या काळात समुद्र जळा आक्रमिले. हनुमंता तो सीतेचा शोध घेत जात असताना विवर संपून पुढे गेल्याचा समुद्र लागला. समुद्राच्या कडेवर संपाती नावाचा एक जटायूचा भाऊ बसलेला होता. त्या जटायूचा भाऊ असा संपातीचा तो उद्धार केलास आणि त्या समुद्राचे जे काय उल्लंघन करून सीतेचा शोध करण्यासाठी तू एवढ्या ठिकाणी कार्य केलास हनुमंता. असा हनुमंताची स्तुती सुशील वैद्य करू लागला. काळी जुडोनिया वेगेची दुर्हात छायाग्र राक्षसी देणे सगळा तकला निघाल जुडोन वेगेची दुष्ट राक्षसी मारिली. दुष्ट राक्षसी मारिली. छायाग्रासी नावाची एक राक्षसी होती, पण त्या राक्षसी कोणी मासाची एक सावली जरी तिच्या जवळ जरी आली त्या ठिकाणी त्या सावलीकडूनच तिने ओढून घेत होती. अशा तिचं नावच होतं छायाग्रासी. त्या छायाग्रासी नावाच्या राक्षसा तू काटा काढलास आणि या ठिकाणी सगळ्या त्या ठिकाणी जीवदान दिलास. असा आता तो हनुमंत आहे. तुझे उपकार काय सांगावं, असा हनुमंताची स्तुती साधाची माता न मारून गेला जी परता पाय देऊनिया पर्वत माथा तोही तत्वता उजळीला. सुरसा नावाची राक्षसाची काय आई होती, त्या राक्षसा आईचा उद्धार केला, तिला या ठिकाणी मारला नाहीस का? स्त्रीचा वध करू नये म्हणून त्या सुरसा नावाच्या राक्षसाच्या आईचा घात केला नाहीस. आणि पुढे गेल्याच्या नंतर तुझा काय पर्वत होता, तो पर्वत या ठिकाणी समुद्रामधून वर येत होता. त्या पर्वताच्या डोक्यावर पाय देऊन पर्वताला समुद्रामध्ये बुडवला. एवढं कार्य करणारा हा हनुमंता, तुला हे कार्य करण्यासाठी काय मोठं नाही, तुझ्यापासून या ठिकाणी कार्य काय तेवढं अवघड तुझ्यासाठी नाही हनुमंता. हे जे काही काम आहे म्हणजे लक्ष्मणाला उठवण्याचं, हे काम तुझ्याशिवाय दुसरं कोणी करणार आहे हनुमंता. असं सुशील वैद्य मारुती याची स्तुती करू लागला. सुंदर समुद्र तीरा तुझा पराक्रम कपिंद्रा जाऊनिया परतेरा केले चरित्रा ते ऐके. केले चरित्र ते ऐके हनुमंता. या समुद्राच्या पलीकडे तीराला जाऊन तू पलीकडे जाऊन लंकेमध्ये जाऊ काय चरित्र केलं असते तू ऐक. अशा प्रकारे बोलू लागला.
झाडा घेऊन या मध्यरात्री लंका शोधिली मारुती रावण सभा पालती सीता निश्चिती शोधिली. सीता निश्चिती शोधली. सीतेचा शोध घेण्यासाठी मध्यरात्रीच्या वेळेला अनुरेणू एवढं एक रूप धारण करून कोणाच्या दृष्टीला न पडता प्रत्येक लंका नगरीमध्ये प्रत्येक घराघरामध्ये जाऊन गलोगलीमध्ये जाऊन सीतेचा शोध तू घेत असताना म्हणता अशा प्रकारे सुसेन वैद्य मारुतीला बोलतो. 14 वनाच्या तू आम्हाला एका सदा झाडी झोडून या समग्र वन चौफ्याला विद्वासी दे. रावणाने ज्या अशोकवनामध्ये सीतेला नेऊन ठेवलं होतं त्या सीतेचं रक्षण करण्यासाठी 14,000 बनकर होते. त्या 14,000 बनकराचा त्या ठिकाणी सत्यानाश करू त्या अशोकवनाचा विध्वंस करू सीतेचा शोध या ठिकाणी तू या ठिकाणी आणलास. अशा प्रकारचा पराक्रमी असणारा तू आहेस म्हणता असं सुसेन वैद्य मारुतीला बोलतो. जंबो माळी प्रधान पुत्र तुआ मारी लागला तुम्हाला इंद्रजिताची करून घ्या राणी सत्वरा राणीला. त्यानंतर तुझं काय काय या ठिकाणी नाव वर्णन करावं. तू आख्या नावाचा या ठिकाणी असा रावणाचा मुलगा त्याला या ठिकाणी मारलास आणि या ठिकाणी जो काही जंबूमाळी नावाचा जो काही प्रधानाचा मुलगा रावणाचा प्रधान त्या प्रधानाचा मुलगा जंबूमाळी तुका म्हणे जंबूमाळी रगडीला पाया धड पायाखाली या ठिकाणी असा रगडून त्या जंबूमाळ्याचा घात केला आख्याला मारला. अशा प्रकारच्या ठिकाणी तो मोठे पराक्रम केला असे म्हणता असं सुसेन वैद्य मारुतीला बोलतो. देखो निस देखो या समुख रावणा तू हा करोनी या पूजा जाना चिकट बागवानी करून हृदयी दशानना बिंदेला. तू आता रावणाच्या सभेमध्ये गेलास. रावण सिंहासनावर बसलेला होता. त्यावेळेला रावण सिंहासनावर बसलेला असताना सुद्धा रावणा तुला बसण्यासाठी आसन टाकलं नाही खुर्ची टाकली नाही. त्यावेळेला तू त्या रावणापेक्षा सवाहत होऊन शेपटाचं आसन करून बसलास आणि तिखट शब्दानं रावणा या ठिकाणी असा तिखट रूपी शब्दरूपी बाणानं रावणा या ठिकाणी त्याचं भेदन केलास. रावणाचा तो अपमान त्याच्या घरी जाऊन केलास. अशा असणारा पराक्रमी रामप्रभूचा परमप्रिय भक्त असणारा हनुमंता हे कार्य करण्यासाठी म्हणजे लक्ष्मणाला जे काही औषधी अन्न उठवायचं आहे ते औषधी अन्न हे त्याच्यासाठी मोठं काम नाही असं त्या ठिकाणी सुसेन वैद्याला सांगायचं आहे. यासाठी एवढ्या या ठिकाणी मारुतीला केलेला पराक्रम सुसेन वैद्याला त्या ठिकाणी सांगावं लागला. आधी लावून बुचाशी जाडी रे दाही मुकाशी भस्म करून या लंकेशी सीता सुधीशी आणि रे. सीता सुधीशी आणि हे मात्र तू काय केलास लंकेमध्ये जाऊन आपल्या शेपटी या ठिकाणी आग लावलास आणि त्या सगळ्या लंकेचा विध्वंस करून लंका जळून टाकलास. रावणाच्या त्या ठिकाणी रावणाची काय दाढी मिस आहे ते सुद्धा जाळून टाकलास. अशा प्रकारचं करून सीतेची शुद्धी आणलास. केली सीता शुद्धी मुळे रामायण आदे असा प्रतापी गहन सकळ भक्ताचे भूषण अशा प्रकारचा तो हनुमंता तुझ्या एवढा पराक्रमी दुसरा कोणी नाही. म्हणून हे कार्य करण्यासाठी तुझ्याशिवाय दुसरं कोणामध्ये शक्ती नाही हनुमंता असं सुसेन वैद्य मारुतीला बोलला. तू अर्धरात्री तू आजान आलोनिया मा पाशान सेतू बंधना संपविले. सेतू बंधन संपविले. एकाच रात्रीमध्ये मोठमोठे दगड आणून सेतू बंधन करण्यासाठी तू सेतू तयार केला आणि सगळे वानर सेना सुग्रीवाची वानर सेना त्या ठिकाणी आता सगळे या त्या समुद्रावरून सेतू बंधन या ठिकाणी तरुण येण्याचं काम एवढं जे काही मोठमोठे कार्य करणारा तू हे जे काही काम मी आज सांगत आहे हे काम तुझ्यासाठी काही मोठं नाही असा हनुमंताला सुसेन वैद्य म्हणतो. आती संकटी गमा करवना खांदी वाढून लक्ष्मण वीर इंद्रजित दारवना तू ऐकलीन मारविला. तू ऐकलेन मारविला. लक्ष्मणानं काय केलं इंद्रजिताला मारलं. तू जर त्या ठिकाणी त्या लक्ष्मणाच्या जर मदतीला जर नसलास
तर त्या ठिकाणी इंद्रजितच मरण पावला नसता. ते स्फुट देवाचा राजा इंद्र, त्या इंद्राला त्या इंद्रजितानं 17 वेळा त्या ठिकाणी गळ्यामध्ये दोरी बांधून लंकेला घेऊन आला होता. म्हणून त्याचं अगोदर पहिल्याचं नाव होतं मेघनाथ. इंद्राला जिंकल्यामुळे त्याचं नाव इंद्रजित पडलं. त्या इंद्रजिताला मारण्यासाठी कारणीभूत एकटा आहेस, एवढे मोठमोठे पराक्रम करणारा तू हनुमंता, असं मारुतीची स्तुती त्या ठिकाणी सुशीलमध्ये करतो. मनीन धरवी धरिता तेथे कर्म केले हनुमंता, भक्त उत्तम कपिनाथा श्रीराम सुखार्था बंधू उठवे. श्रीराम सुखार्था बंधू उठवी. राम प्रभूच्या सुखासाठी राम प्रभूचा बंधूला या ठिकाणी उठवल्याचा राम प्रभूला आनंद होणार आहे. हे भक्तोत्तमा, भक्तामध्ये उत्तम असणाऱ्या मारुतीराया, तू आता कसल्याच प्रकारचा विलंब न करता मी जे काय सांगत आहे त्या ठिकाणी गोष्टी लक्षामध्ये घे आणि आताच आताच तू लवकरात लवकर जा आणि त्या औषधी घेऊन ये आणि लक्ष्मणाला सावध कर, जेणेकरून राम प्रभूला आनंद होईल हे कार्य तू केलं पाहिजे, असं मारुतीरायाची विनंती सुशील वैदिक करू लागला. जाओनी आपण उदया नयता बाजवान विधी दिव्याशी ध्यानून बंधू लक्ष्मणा वाचवी. आताच्या तो त्या ठिकाणी तुला उठलं पाहिजे, सूर्योदय होण्याच्या अगोदर त्या औषधी आणली पाहिजे आणि त्या औषधीचा प्रयोग लक्ष्मणावर केला पाहिजे आणि लक्ष्मणाला वाचवलं पाहिजे. हनुमंता, तू कसल्याच प्रकारचा उशीर न करता लवकरात लवकर उठ आणि रामप्रभू जे काय पवित्र काय जे काय कार्य आहे लक्ष्मणाला उठवण्याचं ते काम या ठिकाणी तुला केलंच पाहिजे, असं मारुतीरायाची विनंती सुशील वैदिक करू लागला. तुला लागी सांगितले होते जाऊ जाऊन या द्रोणादिरी दे दिव्य औषधी ते आणावे. सुशीलमध्ये मारुतीरायाला सांगायला हनुमंता, तू असणारा तुला अपूर्व जांबवंत नावाचा या ठिकाणी जो काही वृक्षराज असणारा जो काही जांबवंत आहे त्या जांबवंताला तुला सांगितलं होतं दुर्नागिरी नावाचा पर्वत आहे. त्या दुर्नागिरी पर्वतावर शल्यकर्णी आणि विशल्यकर्णी नावाचे जो काही 2 वनस्पती आहेत ते वनस्पती विषयीची माहिती तुम्हाला पहिलेच या ठिकाणी जांबवंताला सांगितली होती. म्हणून आता तुम्ही काय करा, लवकर उठा आणि त्या औषधी आणा, अशा प्रकारची विनंती सुशील वैद्य मारुतीरायाला करू लागला. त्यापूर्वी ही द्रोणादेवीचे दिव्य औषध आणून देते, ते औषधी आणावे थोडी ते आती युक्तीने शोधून आती युक्तीने शोधून त्या द्रोणागिरी पर्वतावर नाना प्रकारच्या औषधी आहेत, वनस्पती आहेत. त्याच्यामध्ये जे काही शल्यकर्णी आणि विशल्यकर्णी नावाचे 2 वनस्पती आहेत, जेणेकरून मेलेल्या माणसाच्या ठिकाणी जीवन करण्याची क्षमता ज्याच्या वनस्पतीमध्ये आहे ते वनस्पती या ठिकाणी हुडकून त्या ठिकाणी तुम्ही जाऊन आणावं, अशा प्रकारची विनंती मारुतीरायाला सुशीलमध्ये करू लागला. त्या पर्वताच्या दक्षिण शिखरी दिव्या विषेदी थोर थोरी ऐक त्याच्या नामाची गुजरी सविस्तरी सांगेन. त्या द्रोणागिरी नावाच्या पर्वताच्या दक्षिण दिशेला तिचे काय मी जे काय सांगत आहे त्या औषधी आहे, त्या औषधीचे काय थोर जे काय आहे ते मी तुला सांगणार आहे, ते तू सावध ऐकून घे, असं मारुतीरायाला सुग्रीव त्या सुशील वैद्य बोलू लागला. विसले होती पूर्ण विसले त्याशी आती विधान आती युक्तीने आपण वेगे शोधून आणावे. वेगे शोधून आणावे. त्या द्रोणागिरी पर्वतावर गेल्याचं तो दक्षिण दिशेला शल्य आणि विशल्य नावाचे काही औषधी आहे, या औषधी अचूक अशा प्रकारच्या ठिकाणी औषधी घेऊन यावे, अशा प्रकारची माहिती सुशील वैद्य मारुतीरायाला सांगू लागला. सवे काय दाती भूदोना शेते गणपते आपण अंगी राहून शेखेवान सुवर्णाला तीच नाव. तिचे काही औषधी आहे, त्या औषधी स्वर्ण नावाचे काही औषधी आहे, त्या औषधीमुळे काय होते, जे काय घाव लागलेला जखम झालेली आहे त्या जखमीवर टाकल्याच्या नंतर पहिले जे या ठिकाणी जखम होण्याच्या अगोदर जे काय त्वचा तशा प्रकारे निर्मळ असा नीट होते, या जागेवर दुःख झालं होतं अशा प्रकारचं वर सुद्धा राहत नाही. त्या औषधीचं नाव काय आहे, स्वर्ण नावाची औषधी आहे. त्या औषधी विषयीची काय माहिती आहे सुशील वैद्य मारुतीरायाला सांगू लागला. शीतळ सुकुमार घुमून शकत्या चंद्रकर फळे हिरव्या
तिची रक्तांबर फुले तिची, तिचे काय झाड आहे वनस्पती आहे, त्याचं वर्ण सांगत असताना सांगायला लागलेलं आहे. तिचे काय झाड आहे त्या सुवर्ण नावाचे काय वनस्पतीचं. चंद्राचं चांद्र सुद्धा त्या झाडाला काय होते, ऊन लागल्यासारखं त्याला चंद्राचा सुद्धा प्रकाश सहन होत नाही, एवढं शीतळ आहे. त्या झाडाचे फुलं लाल रंगाचे आहेत. ह्याची फुल असणार सुशील वैद्य मारुतीला समजायला वाचवावया लक्ष्मण करावे सर्वगमन हरोनी धर्य दोन्ही जन वेगी प्रयाण करावे. लक्ष्मणाला वाचवण्यासाठी हनुमंत तुला आता लवकर गेलं पाहिजे असं म्हणून या सुशील वैद्याला मारुतीच्या चरणाला साष्टांग नमस्कार घातला, विनंती करू लागलेला आहे. तुझी अमता जीवदाता तू आज कविले भवयता बहु बोलने न घडे सर्वता सद्गुरु तत्वता तू आम्हा. सद्गुरु तत्वता तू आम्हा. आता या ठिकाणी जास्त बोललेलं नको, आता बस झालं. हे हनुमंता आताच आता तू लवकरात लवकर उठ आणि ते जे काय औषधी आहे ती औषधी या ठिकाणी घेऊन ये. आमच्या मागला जे काही भव्यता आहे भव्यता निवारण करण्याचं काम या ठिकाणी तूच केलं पाहिजे. तुझ्याशिवाय हे इतराला काम होणार नाही. तू आमचा सद्गुरू आहेस म्हणून सद्गुरूनच या ठिकाणी शिष्याला या ठिकाणी असं काय केलं पाहिजे, जबाबदार केलं पाहिजे. म्हणजे हे जे काय कार्य आहे कार्य तुला केलं पाहिजे असं म्हणून मारुतीच्या चरणाला नमस्कार सुशील वैद्याने घातलेला आहे. तुझे निचुकलो भाव भ्रमाय तुझे न्या माझी राम प्रेमाय प्रिय भाव या वान रामा फलवंगा माऊठ वेगे. फलवंगा माऊठ वेगे. हनुमंता तू आमचा सद्गुरू आहेस. या ठिकाणी रामप्रभूची भेट आम्हाला होत नव्हती, पण तुझ्या संगतीमध्ये राहिल्यामुळे आम्हाला भगवंताची भेट घडली. आमचा तू सद्गुरू बी तूच आहेस, सगळं काही असणार तूच आहे. तुझ्यामुळेच आम्हाला भगवंताची भेट झाली. म्हणून तू आता उशीर न करता लवकरात लवकर उठ आणि हे कार्य तुला केलं पाहिजे अशा प्रकारची विनंती. रघुनंदन करावे सलग प्रयाणा तिने सगळ्यात संपादन विजयी होऊन येशीला. सुशीलमध्ये असताना मारुतीला सांगल्या चित्ती धरून या रघुनंदन मनामध्ये रामप्रभूचं नामस्मरण करीत जा. जेणेकरून या ठिकाणी तुला जे काय काम करायचं आहे त्या कामाला जात असताना भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर ते कार्य या ठिकाणी निर्विघ्नपणे पार पडते. रामप्रभूच्या ठिकाणी मुखामध्ये नामस्मरण करीत जा. मनामध्ये देहामध्ये या ठिकाणी रामप्रभूची मूर्ती साठवून ठेव. अशा प्रकारची माहिती सुशील वैद्य मारुतीला सांगतो. स्वामी श्रीराम याची माझे सुख भक्तवान राशी माझे सुख सहस्रमासी आईचे मानसी न धरावे. आईचे मानसी न म्हणावे. माझ्याकडून सगळ्या मनाला रामप्रभूची भेट झाली, माझ्यामुळे त्या ठिकाणी देवाची भेट झाली अशा प्रकारे म्हणू नये. कशाच प्रकारचा गर्व मनामध्ये येऊ नये. तसं जर त्या ठिकाणी जर झालं तर तुझ्या काय कामाला जात आहे ते काम या ठिकाणी काय होते, असफल होते, सफल होत नाही. म्हणून तू काय कर, हे जे काही केले ते सगळं रामानच करून घेते अशा प्रकारची भावना मनामध्ये धर. प्रेमाची जाती आयशीच आहे बोलता मागे पुढे न पाय आईशी एक कोण स्थिती आहे जानता होय तू एक. जानता होय तू एक. या ठिकाणी तुला सगळं माहिती आहे, तुला सांगायची काय गरज नाही. कशाच प्रकारे मनामध्ये या ठिकाणी हे करा मी करा म्हणून व्हायला अशा प्रकारे मनामध्ये भावना न धरता माझ्यामुळे सगळ्या मनाला भगवंताची भेट जाईल असं न म्हणता या ठिकाणी तू कार्य कर आणि तुला सांगायची काही जास्त गरज नाही असं मारुतीला सुशीलमध्ये बोलला नाही. द्वंद्व बाधा संगमे नाचे सकल पदा शेतुनी द्वंद्वाच्या कंदा ब्रह्मानंदा पाविजे. जे काही द्वंद्व भाव आहे, जे काही द्वैत भाव आहे, ते द्वैत भाव नाही जर करायचं असेल तर नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरण केल्याच्या नंतर आपल्या मनामध्ये जे काही विकल्प आहे ते सगळा बाजूला जातो आणि भगवान परमात्म्याचं रूप आपल्या मनामध्ये साठवून ठेवल्याच्या नंतर कोणतंही कार्य असतं ते कार्य सिद्धीला पावत जाते. अशा प्रकारचे कोण सुशील वैद्य मारुतीला स्मरण वेगी करावे बुधान मार्गी जावे सावधान मार्ग चिन्ह जाणूनी. मार्ग चिन्ह जाणूनी अशा प्रकारे रामाचं नामस्मरण करून
तू आता लवकरात लवकर या ठिकाणी उड्डाण कर आणि जात असताना कोणते कोणते जर विघ्न जरी आहे त्या विघ्नावर त्या ठिकाणी असताना मात करून त्या ठिकाणी तू पुढे जा सावध जिताना या ठिकाणी आता तू मार्गक्रमण कर अशा प्रकारची विनंती मारुद्र्याला सुसेन वैद्य करू लागलेला आहे. पुंडलिक हरी विठ्ठल ज्ञानदेव